मी सातत्यानं बघितलं आपण की मी सातत्यानं निवडणुकीमध्ये जेव्हा माझं काम करत असतो तेव्हा अंदाज आला की मी तुम्हाला सांगत असतो. पहिल्यांदा मी सोलापूर नगरपालिकेचं निवडणुका आम्ही लढलो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या भागात आम्ही नगरपालिकेच्या निवडणुका लढलो तिथं भारतीय जनता पक्ष एकदम कमकुवत स्थितीमध्ये असताना आम्ही प्रत्येक शहरामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचं स्वतंत्र पॅनल उभं केलं आणि आम्ही ताकदीनं लढलो. आपण बघितलं की मागं 2 असताना 4 झालो. 3 नगरपालिकामध्ये आमचं बहुमत आलं पण आमचा नगराध्यक्ष निवडून आला नाही. परंतु या सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाचे 31 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आले ते 2017 साली. पण आता आपण 17 नंतरचा आज जेव्हा 25चा विषय आपण घेतला 20चा विषय घेतला तेव्हा आपण पाहतो की 144 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. बाकी सगळ्या पक्षांच्या नगरसेवकांची बेरीज केली तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष 4 जास्ती आहे. एवढी मोठी संख्या भारतीय जनता पक्षाची निवडून आली आणि ज्या ठिकाणी कमळ कधी पोचलं नव्हतं त्या ठिकाणी कमळ पोचलं आणि आमची ताकद त्या भागामध्ये तयार झाली आणि परिवर्तनाची सुरुवात या निमित्ताने झालेली आपण सगळेजण पाहतो. आणि सोलापूरमध्ये बघितलं आपण की 75 पारचा नारा आम्ही दिला होता तेव्हा निवडणूक संपता मी सांगितलं होतं की आम्ही 82च्या पुढे जातो आहे. त्यामुळे शेवटी जमिनीवर आपण काम करतो तेव्हा लोकांचा अंदाज येतो. लोकाभिमुख काम करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्रामध्ये काम करतात तेव्हा प्रत्येक शहराचे प्रश्न भागाचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात. आज लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षासोबत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर आहे आणि एकदा त्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मी हे शहरासाठी करेन. लोक विश्वास ठेवत आहेत म्हणून लोक पाठीशी राहत आहेत. हे आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. त्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये आता मी तुम्हाला एवढं पहिल्यांदा सांगेन पहिल्या टप्प्यामध्ये 4 दिवस जाऊ द्या मी आकडाही सांगेन पण आज मी आपल्याला सांगतो की सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसलेला असेल हे मी या निमित्ताने विश्वासानं सांगतो. मग किती कुठला पक्ष कुठले राष्ट्रवादी कुठली चिन्ह एकत्र आली तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष निवडणूक सक्षमपणे लढवेल आणि सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल. महापालिकेची संख्या किती झाली होती काय परत अरे शहाजी बापू आणि मी राजकारणात नसतापासूनचे मित्र आहोत. त्यामुळे आम्ही शेवटी आमच्या राजकीय विचाराची लढाई कधी कधी होते. घर आहे भांडं वाजत असतं. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय गोष्टी घडल्या तर शहाजी बापूंनी स्वतः मला फोन करून सांगितलं भाऊ झालं गेलं आता आपण सोबत राहायचं आपण एका विचाराचे आहोत. आम्ही तेवढ्याच मोठ्या मनानं सोबत जायचं काय शेवटी आवश्यकता दोघांनाही होती. आम्ही दोघं एकत्र आलो आणि एकत्र येऊन आम्ही लढाई करतो. सांगोल्याचं राजकारण माहिती आहे. हे एकत्र आले तो ते तिकडे गेले ते इकडे आले हे सगळं चालू राहतं. पण एक आहे सांगोल्यामध्ये इधर गिरा क्या उधर गिरा गिरेगा तो हमारे साथी.